जेसीबी बघितलं की डोक्यात एकच विचार येतो, मालक तर मालामाल असणार. पण खरंच असं आहे का? हो, अनेकांना वाटतं की जेसीबी म्हणजे भरपूर पैसा. चला, मग बघूया हे आकडे काय सांगतात. विचार करा, तासाला भाडं मिळतं 700 ते 1000 रुपये. म्हणजे महिन्याची कमाई 1.5 लाखांपासून 2.5 लाखांपर्यंत. आणि वर्षाचं गणित बघितलं तर हा आकडा 40 लाखांच्या पुढे जातोय. ऐकायला तर भारी वाटतंय, नाही का? पण थांबा, ही तर फक्त एक बाजू झाली. आता बघूया पडद्यामागचे खर्च जे तासागणिक वाढत जातात. जेसीबी चालवण्याचा प्रत्येक तासाचा खर्च. आकडा ऐकून नक्कीच धक्का बसेल. म्हणजे बघा, डिझेल, ड्रायव्हर आणि मेंटेनन्स मिळून एका तासाला जवळपास 920 रुपये लागतात. या चार्टमध्ये बघा, सर्वात मोठा वाटा आहे डिझेलचा. हाच तो खर्च जो सगळा नफा खाऊन टाकतो. आणि हे फक्त रोजचे खर्च नाहीत. मशीन घेण्यासाठी जे कर्ज घेतलंय त्याचाही दबाव असतोच. एक नवीन जेसीबी 3DX जे खूप लोकप्रिय मॉडेल आहे, त्याची किंमत आहे साधारण 35 लाख रुपये. म्हणजे दर महिन्याला 65,000पेक्षा जास्त EMI भरावा लागतो, काम असो वा नसो. मग इतके खर्च आणि कर्ज असताना नफा कसा कमवायचा? याचं उत्तर आहे योग्य आर्थिक नियोजनात. यासाठी एक आर्थिक चौकट गरजेची आहे, जी फक्त कमाईवर नाही तर निव्वळ नफ्यावर लक्ष केंद्रित करते. या चौकटीत 4 मुख्य गोष्टी आहेत, ज्या यशस्वी मालक नेहमीच पाळतात. सर्वात आधी, इंधनाचा खर्च कमी करा, इको मोड वापरा आणि मशीन उगाच सुरू ठेवू नका. दुसरं म्हणजे नियमित मेंटेनन्स. हा खर्च नाही, तर भविष्यातल्या मोठ्या खर्चापासून वाचवणारी गुंतवणूक आहे. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, नफा फक्त किती तास काम केलं यावर नाही, तर खर्च कसा वाचवला यावर अवलंबून आहे. म्हणून स्वतःला एकच प्रश्न विचारा, हा व्यवसाय कमाईवर उभा करायचा आहे की